68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यूट्यूब चॅनलवर या राष्ट्रनिर्मात्या महापुरुषास अभिवादनपर एका कार्यक्रमाचं हे आयोजन आहे। त्यांच्या वतीनं देखील महापुरुषास विनम्र अभिवादन करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि या राष्ट्रनिर्मात्या महापुरुषास अभिवादन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रनिर्मितीतील योगदान, नव राष्ट्रनिर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनातून, प्रयत्नातून भारतीय संविधानिक निर्मितीचा जो एक मोठा ऐतिहासिक या टप्पा या देशाच्या इतिहासामध्ये आपणा सर्वांना बघायला मिळाला आहे। त्या संविधान निर्मितीला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत। अमृत महोत्सव भारतीय संविधानाचा संपूर्ण देशभर साजरा केला जातोय आणि या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये एक इंग्रजांच्या गुलामीतून, पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या एका राष्ट्राला पुढील वाटचाल करण्यासाठी दिशादर्शन करणारा जो एक महत्त्वाचा दस्तऐवज, ज्याला संविधान म्हणून आपण ओळखतो, त्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रनिर्मितीचं जे विजन आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न या अभिवादनाच्या निमित्ताने आपण करत आहोत। भारतीय राज्यघटनेने ज्या प्रमुख गोष्टी आपण सर्वांना दिल्या आहेत, या देशाला दिल्या आहेत, या राष्ट्राला दिल्या आहेत, त्या जाणून घेताना राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अर्थानं आम्ही समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे 1947 मध्ये जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला, त्यावेळी 550 पेक्षा जास्त स्थानिक छोट्या छोट्या संस्थानांचा हा देश होता असं दिसतं। आज जो भारताचा नकाशा म्हणून आपण भारत देशाकडे बघतो, तो भारताचा नकाशा अर्थात भारताला देश म्हणून एक चेहरा देण्याचं अखंडत्वाचं कार्य या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून झालं आणि आज आपण ज्याला देश म्हणतो तो देश खऱ्या अर्थानं भारतीय संविधान निर्माण झाल्यानंतर अस्तित्वात आला असं म्हणायला हरकत नाही। नुसता देश निर्माण झाला, भारतीय स्वातंत्र्य लढा जो स्वातंत्र्य सैनिकांनी, हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन, आपल्या घराची राखरांगोळी करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य यानंतर भविष्यामध्ये कायमस्वरूपी अबाधित राहावं यासाठी या देशाला आम्ही सार्वभौम आहोत। आम्ही कुणाच्याही यानंतर गुलामीमध्ये, पारतंत्र्यामध्ये किंवा कुणा बाह्य शक्तीच्या इशाऱ्यावर आम्ही चालवून आम्हाला स्वतःला ऑपरेट करून घेण्यास तयार नाही आहोत, ही घोषणा करणारा हा डॉक्युमेंट। आणि म्हणून त्या अर्थानं जरी पाहिलं तरी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाला खऱ्या अर्थानं न्याय देणारा हा डॉक्युमेंट आहे असं आपण समजायला हरकत नाही। आता देश, मी जसं बोललो की नव्याने एका देशाला आपल्या चेहरा मोहरा देण्याचं कार्य संविधानाच्या माध्यमातून झालं। हा देश कसा आम्हाला घडवायचा आहे, आपण भारताच्या संविधानाची प्रास्ताविका जेव्हा वाचतो तेव्हा त्यामध्ये 5 शब्द प्रामुख्याने वाचायला मिळतात। त्या 5 शब्दांमध्ये काय आहे की आम्हाला या देशाला कसं घडवायचं आहे, कसा देश निर्माण करू इच्छितो आम्ही भारताचे नागरिक, तर या राज्यघटनेच्या, या संविधानाच्या माध्यमातून आम्ही भारत देशाला एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष गणराज्य निर्माण करण्याचा आमचा मानस आहे। हे असं राज्य निर्माण केल्यानंतर या देशातील नागरिकांना 4 बाबींची हमी या राज्यघटनेच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो। हा देखील एक महत्त्वाचा भाग आपल्याला राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये बघायला मिळतो। तो म्हणजे देशातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 मानवी मूल्यांची हमी देण्याची
देखील भारतीय संविधानाच्या माध्यमातून घटनाकारांची, संविधान निर्मात्यांची मनीषा असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही या 5 गोष्टी ज्यामध्ये भारत देशाचं वर्णन केलेलं आहे आणि 4 बाबी ज्यामध्ये भारतातील नागरिकांना कशाची हमी हे संविधान देतं, ह्या जरी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं स्मरण करताना आम्ही जेवढे लोक या गोष्टी समजून घेऊ आणि ज्यांना माहिती नाहीत त्यांना समजून जरी सांगू शकलो तरी एक प्रामुख्यानं आपण सातत्यानं शिकली सवरलेली माणसं या देशातली आपण सगळेजण विचार करतो की महापुरुषांना कुठल्या जातीमध्ये अडकवायला नको. एखाद्या महापुरुषाला आम्ही जातीच्या चष्म्यातून पाहण्याचं जे काही आपण म्हणूया असं की जे आपल्या हातून घडतं, या बाबी जर समजून घेतल्या तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहण्याचा एक विस्तृत दृष्टिकोन देशातील नागरिकांना देखील आपण देण्यामध्ये सफल ठरू शकतो. त्यामुळं बाबासाहेबांचं स्मरण करताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नवनिर्मितीसाठी कशा पद्धतीनं कार्य केलं हे थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, मी जसं तुम्हाला म्हणालो की भारत देशाचं स्वरूप कसं असेल आणि नागरिकांना कशाची हमी असेल, यासोबतच आपण जगातील कुठल्याही देशाचा जर अभ्यास संविधानाचा करायला गेलो तर सगळ्यांना आपल्याला बघायला मिळेल की कोणत्याही देशाचं संविधान त्या देशातील सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय व्यवस्था आणि न्याय व्यवस्था या 4 बाबींचं प्रामुख्याने निर्धारण करणारा डॉक्युमेंट म्हणजे संविधान असतं. आता भारतातील समाज व्यवस्था ही जाती आधारित आहे, वर्णावर आधारित आहे. कोणी एखाद्या जातीतला माणूस दुसऱ्यापेक्षा मोठा समजतो, कोणी स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजतो. मग जे ताकदवर आहेत ते कमजोर लोकांचं शोषण करतात, त्या शोषणातून विषमता निर्माण होते, विषमतेमुळे शोषण होतं. या सगळ्या चक्रव्यूहात सापडलेल्या या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तो देशाचा नागरिक आहे ही समान ओळख देण्याचं प्रामुख्यानं मोठं कार्य या देशाच्या राज्यघटनेच्या माध्यमातून झालंय. आता सामाजिक व्यवस्था समतेवर आधारित बनली, राजकीय व्यवस्था अशी झाली की देशात आपण सगळ्यांना माहिती आहे की देशाचा राज्यकारभार चालवणारी देशाची केंद्राची सत्ता, राज्यांचे कारभार चालवणारी त्या राज्यातील सत्ता, ही सत्ता निर्माण करण्याचा प्रमुख आधार जर कोणी बनला असेल तर तो देशाचा नागरिक बनला. दर 5 वर्षांनी देशाच्या नागरिकांना आपल्या आवडीनिवडीप्रमाणे देशाचा आणि राज्याचा राज्यकर्ता निवडण्याची संधी या देशाच्या संविधानानं मिळी, प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळं माझ्या देशावर राज्य करताना राज्यकर्ते मला कशा पद्धतीचे हवेत हे निवडण्याचं स्वातंत्र्य प्रामुख्यानं हा फार मोठा क्रांतिकारक बदल संविधानाच्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला झाला. तळागाळात दऱ्या कपारींमध्ये तळागाळामध्ये राहणारा अतिशय शोषित पीडित असणारा व्यक्ती देखील राज्यकर्त्यांना निवडण्याच्या प्रक्रियेत एक महत्वाचा घटक म्हणून त्याला तो अधिकार संविधानाने प्राप्त करून दिला. दुसरीकडे अर्थव्यवस्थेचं निर्धारण देखील देशाचं संविधान करतं. आपल्याला माहिती आहे भारत देशामध्ये अर्थव्यवस्था निर्माण करताना देशातील प्रचलित आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे कायदे, या कायद्यांना बांधील राहून देशातील नागरिकांना आपापल्या श्रमातून, आपल्या कौशल्यातून हवी तेवढी संपत्ती कायद्यांना अधीन राहून प्राप्त करता येते, निर्माण करता येते. तो संपत्तीचा अधिकार देखील देशातील नागरिकांना मिळाला. ही देखील एक क्रांतिकारक बाब आहे. आणि म्हणून न्यायिक व्यवस्था देखील एक चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की देशात सर्वोच्च न्यायालयासारखी, उच्च न्यायालयाच्या सारखी एक व्यवस्था निर्माण संविधानाच्या माध्यमातून झाली, जी स्वायत्त असेल, स्वातंत्र्य असेल. जर राज्यकर्त्यांकडून देशातील नागरिकांच्या अधिकारांचं हनन झालं, मूलभूत अधिकारांचं हनन झालं, इतर अधिकारांचं हनन झालं तर न्यायालयात दाद मागण्याची व्यवस्था देशातील नागरिकांना असेल आणि ती न्याय व्यवस्था स्वतंत्र आणि स्वायत्त असेल. हे फार मोठे क्रांतिकारक बदल भारताच्या इतिहासामध्ये या राज्यघटनेच्या अंमलबजावणीपासून आलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामुख्यानं योगदान असं आहे की जी राज्यघटना लिहिली गेली ती राज्यघटना लिहिण्याचं जे मुख्य कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हातून झालं असं आपण म्हणतो. त्याचं कारण असं आहे
की राज्यघटना लिहिण्याचं जे प्रमुख कार्य आहे ते मसुदा समिती या समितीने केलं. त्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रचंड मोठं कार्य राज्यघटना निर्मितीचं लिहिण्याचं त्यांच्या हातून झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा फेब्रुवारी 1948 मध्ये भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा देशातील संविधान सभेनं जेव्हा सादर केला मसुदा समितीने, तो मसुदा देशभरात 8 महिने लोकांच्या विचार विनिमयासाठी खुला करण्यात आला होता. आणि आपल्याला ऐकून जाणून आश्चर्य वाटेल, 7,500हून अधिक त्यावर सूचना देशातील नागरिकांनी केल्या. वेगवेगळ्या हितसंबंध असणाऱ्या सहभागी देशातील समूहांनी केल्या. त्या 7,500 सूचनांपैकी 2,500 सूचना प्रत्यक्ष चर्चेला घेण्यात आल्या. त्या 2,500 सूचनांचा सांगोपांग विचार करून 395 आर्टिकल्स असणारं हे संविधान निर्माण झालं. त्या प्रत्येक सूचनेला वाचणे, ती सूचना चर्चेला घ्यायची की नाही ते ठरवणे, चर्चेला घेतल्यावर संविधान सभेमध्ये बसलेल्या सगळ्या सदस्यांना त्या सूचनेच्या संबंधानं त्यांची मत व्यक्त झाल्यानंतर खरोखर त्यावर कशा पद्धतीने कायदा बनवणं गरजेचं आहे ते संविधानामध्ये अंतर्भूत करणं, या सगळ्या बाबींना डॉक्टर आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रत्यक्ष स्वतः उत्तरे देऊन या सगळ्या या बाबींवर चर्चा घडवून त्याचं काय म्हणूया आपण, ती बाब कायद्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न घेतलेले आहेत. आणि म्हणून हे मी किंवा तुम्ही आपण म्हणतो म्हणूनच नव्हे, तर संविधान सभेच्या सगळ्याच सदस्यांनी डॉक्टर आंबेडकरांचं हे कर्तृत्व फार मोठ्या मनाने त्या देखील काळात मान्य केलेला आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग याच्यामध्ये प्रामुख्याने समजून घेण्यासारखा असा आहे की ही जी राज्यघटना बनली, ती राज्यघटना ज्या काळामध्ये बनली, ज्या अवस्थेमध्ये बनली, तो काळ वेगळा होता. बघा, घटनाकारांचं दूरदृष्टीला समजून घेणं फार गरजेचं आहे आम्हाला, त्या अर्थाने की 1949 मध्ये राज्यघटना तयार झाली, बनवून झाली. 25 नोव्हेंबरला त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण केलं आणि 26 नोव्हेंबर 1949ला देशाने ती स्वीकारली, ज्याला आपण संविधान दिन, घटना दिन म्हणून साजरा करतो. त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक बाबींचा उल्लेख केला की इथून पुढे आम्हाला हा देश चालवत असताना या देशाला नव्याने आपण राजकीय व्यवस्थाही स्वीकारतो आहोत, लोकशाही व्यवस्था स्वीकारतो आहोत आणि इथून पुढे आपल्याला जशी वाटचाल करायची आहे, तर या आधी आपल्या सोबत जर काही वाईट झालं तर इंग्रजांनी केलं असं म्हणायला आपल्याला कारण होतं, वाव असायचा. पण जेव्हा आम्ही आमच्यासाठी आता देशाचा सर्वोच्च कायदा बनवतो आहोत, त्यानुसार देशाचं आम्ही संचलन करायला निघालो आहोत, इथून पुढे इतरांना आपलं वाईट झाल्यास इतरांना दोष देण्याची मुभा आपल्याला असणार नाही. आणि म्हणून ज्या घटनाकारांनी, ज्या संविधान सभेने हे संविधान महत् प्रयासानं बनवलेलं आहे, त्यांनी या संविधानाचं देशहिताच्या दृष्टीने पालन करणे खूप गरजेचं आहे. जर त्याचं पालन योग्य पद्धतीने झालं नाही तर मग कितीही चांगली राज्यघटना जरी असेल, पण राबवणारे जर योग्य नसतील तर या देशाचं हित काही होणार नाही आणि राज्यघटना ती फार जास्त फलद्रूप ठरणार नाही. आज बाबासाहेब आंबेडकरांना आठवताना, त्यांचं स्मरण करताना, 75 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला असताना राज्यघटना येऊन आम्ही आमच्या देशाला एक आपण असं म्हणूया की 75 वर्ष राज्यघटनेवर वाटचाल केलेला हा देश आज कोणत्या रूपात आहे, कोणत्या दिशेने जातोय, तर आम्ही सर्व जाणकारांनी, आपण सर्व लोकांनी राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने घटनाकारांनी देशाला घडवण्याचं, बनवण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, त्या दृष्टीने आम्हाला या देशाचं संचलन होत आहे की नाही याकडे फार जागृतपणे लक्ष देण्याची गरज आहे. मला माहिती आहे, मी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या YouTube चॅनलवर बोलत आहे. मग पत्रकार हा अतिशय महत्वाचा घटक, लोकशाहीमध्ये आपण त्याला लोकशाहीचा आधारस्तंभ देखील मानतो. त्या लोकशाहीच्या आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांना किंवा आपण सर्व इतर नागरिकांना देखील या भारतीय राज्यघटनेच्या विविध कांगोऱ्यांना समजून घेणं, विविध अंगांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. अन्यथा
तुम्हाला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. जरासं काही झालं तर एक तर राज्यघटनेला दोष देऊन मोकळे होतो आपण, संविधानामुळे झालं असं म्हणतो, किंवा सरळ सरळ लोकशाहीमुळे आपल्या हे असं होतं, अशा पद्धतीने एक चर्चा होताना दिसते. मात्र आपण या लोकशाहीचे, या संविधानाचे हे जे विविध अंग आहेत त्याला समजून चांगल्या प्रकारे जर घेतलं नाही तर देशातील नागरिकांना, आपण मी पत्रकारांच्या चॅनलवरून मुद्दाम बोलताना यासाठी बोलतोय की आपण सर्वजण इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये मोडणारे लोक आहोत, सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गातली लोक आहोत. जर बुद्धिजीवी मंडळींनी आम्ही या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या, मग डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील, सुशिक्षित जे लोक आहेत त्या सगळ्यांनी, भारत कोणत्याही देशाचं संविधान बघा, समजून घेताना दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतात. एक तर त्या संविधानात असणाऱ्या तरतुदी आणि त्या तरतुदी मागचं तत्वज्ञान. आणि म्हणून भारताचं संविधान समजून घेताना भारताच्या संविधानातल्या काही तरतुदी समजून घ्यायच्या असतील तर त्या तरतुदी संविधानात जशा आल्या, ज्या कारणामुळे आल्या, त्याची पार्श्वभूमी आणि त्यामागची तात्विक बैठक, ह्या गोष्टी देखील आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही पत्रकार बांधव, शिकली सवरलेली मंडळी, बंधू भगिनी, आपली सर्वांची ही जबाबदारी आहे की ज्या लोकांना राज्यघटनेबद्दल फार जास्त जागृती नसेल त्यांच्यापर्यंत ही जास्तीत जास्त जागृतीची ज्योत आपण घेऊन जाणं गरजेचं आहे. किंबहुना लोकशाही टिकली तर पत्रकारिताही टिकेल. देशाच्या राज्यघटनेने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दिलाय, देशातील नागरिकांना दिलाय. अभिव्यक्तीचा, विचाराचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही माझ्या मते पत्रकारितेचा आधारस्तंभ आहे ही बाब. आणि मग ह्या आधारस्तंभाला जर जपायचं असेल तर आम्ही त्याचं अधिष्ठान, त्याच्या वैचारिक भूमिका, त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप गांभीर्यानं समजून घेण्याची गरज आहे. आणि आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना, स्मरण करताना, राष्ट्र म्हणून, राष्ट्राचे नागरिक म्हणून या राष्ट्र निर्मात्या महापुरुषाचं एक कृतज्ञता व्यक्त करताना मला वाटतं की एक नवीन शब्द जो गेल्या 25 वर्षापासून आम्ही विद्यार्थी दशेत कायद्याचं शिक्षण घेत असताना पासून ज्यावर प्रामुख्यानं प्रकर्षानं काम करतोय, की तो एक नवीन शब्द आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं की मी दिला पाहिजे. तुमच्यासोबत बोलताना तो शब्द मी जाणीवपूर्वक त्याची उल्लेख करणं गरजेचं आहे. बघा, ज्या माणसाच्या संवेदना जागृत असतात ना त्याला आपण संवेदनशील माणूस म्हणतो. संवेदना ज्याच्या जागृत आहेत त्याला संवेदनशील माणूस म्हणतो. त्याच धर्तीवर ज्या माणसाच्या संविधानाच्या वरतीच्या निष्ठा, संविधानिक मूल्यांवरच्या निष्ठा, संविधानिक व्यवस्थेवरच्या निष्ठा जागृत आहेत, त्या निष्ठा त्याच्या बळकट आहेत, अशा व्यक्तीला आपण संविधानशील व्यक्ती म्हटलं तर काही वावगं ठरण्याची गरज नाही. आणि म्हणून मग आम्ही गेल्या विद्यार्थी दशेपासून मी जसं सांगितलं, संविधानशीलतेचं अभियान आम्ही चालवतोय. आमचा उद्देश साधा साधा उद्देश या देशातील नागरिकांना संविधानशील बनवणे, संविधानिक मूल्यांवर, संविधानिक विचारांवर, संविधानिक तत्वावर या देशातली निष्ठा जर नागरिकांची राहिली तर निश्चितपणे एक संविधानशील नागरिक संविधानशील समाजाचा पाया बनेल. आणि संविधानशील समाज जर झाला तर कायद्याचं राज्य असणारं संविधानशील राष्ट्र निर्माण होण्याचा देखील प्रक्रिया वेगाने घडवून येऊ शकते. आजच्या या दिवशी पुनश्च एकदा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या अभिनव अशा महामानवाला अभिवादन करण्याच्या या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मी व्यक्तिशः, माझ्या सर्व संघटना, संस्था आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने देखील या राष्ट्र निर्मात्या महापुरुषास विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.